सर्व जणांनी मनोगत व्यक्त केली. मनोगत व्यक्त करत असताना प्रत्येकाने माझ्या नावाचा उल्लेख केला. काही संकल्पना माझी आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो ही संकल्पना माझी नाही. जी संकल्पना माझी आहे ती माझ्या नावावर खपव, नाही तर गावात काही झालं का मास्तरच्या नावावर खपवलं जातं. ही संकल्पना माझी नाही आहे. 2-3 दिवसापूर्वी मुंबईला काही मित्रमंडळी जमा झाली. त्यामध्ये अशोक बबन गुंजाळ, वसंत दत्तात्रय गुंजाळ, सीताराम शेठ जाधव या 3 व्यक्तींची चर्चा झाली की 1 जूनला तुझा वाढदिवस आहे, आपल्याला साजरा करायचा आहे, परंतु हा असा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा आहे, तुझं काय मत आहे. तर मी त्यांना तत्क्षणी होकार दिला आणि मग या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं ठरलं. आणि आज सत्यसृष्टीमध्ये आज हा तो कार्यक्रम आपल्या पुढे संपन्न होतोय याचा मला अभिमान आहे. परंतु दुःख या गोष्टीचं आहे, ज्यांनी हा कार्यक्रम राबवला, ज्यांची ही संकल्पना आहे ते सीताराम शेठ जाधव, सावकार भाऊ गुंजाळ आणि अशोक बबन गुंजाळ ते या कार्यक्रमात नाही आहेत. असो, फक्त मी कशासाठी हे सांगितलंय की ही संकल्पना या व्यक्तींची आहे. असो, त्या गोष्टीकडे मी जास्त खोलवर जात नाही. आणि त्यानंतर आमच्या मॅडमने सुद्धा या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा दिल्या. धन्यवाद मॅडम. आणि त्या मनोगतामध्ये त्यांनी सांगितलं की ओम साई प्रतिष्ठान जो कार्यक्रम राबवतो तो ब्रँड ठरतो नाही ठरतोच. कारण याचं उदाहरण आपल्या रानमाळा गावाने पाहिलेलं आहे. मी जवळजवळ 20 ते 25 वर्षामध्ये समाजकारणामध्ये आहे. लोक राजकारणात म्हणत असतील, पण माझं मन मला म्हणतंय मी 90% समाजकारणामध्ये आहे, 10% राजकारणात आहे. समाजकारण हे का सांगतो तुम्हाला, कारण आत्तापर्यंत रानमाळा गावामध्ये जे जे प्रोग्राम झाले ते ब्रँड म्हणूनच या परिसरामध्ये आलेले आहेत. त्यामध्ये आपण रेकॉर्ड डान्स स्पर्धा आपल्या इथे ज्यावेळेस झाल्या त्या परिसरामध्ये त्यावेळेस कुठेही रेकॉर्ड डान्स स्पर्धा नव्हत्या. गणेश चोरे सर साक्षीदार आहेत, ते सुद्धा क्रिकेटचे फॅन आहेत. या रानमाळा गावामध्ये 32 संघ खेळणारा 32 संघ ज्या मैदानावर खेळले जातात ते रानमाळा गाव होतं. त्यानंतर असे ओम साई प्रतिष्ठानचे अनेक कार्यक्रम सांगता येतील. आता माझ्या काही आठवणीत पण नाही. काय नाट्य स्पर्धा, देवबावरा हे देवीचं गाव आहे, त्या ठिकाणी नाट्य स्पर्धा होती. परंतु मित्रांनो, तुम्हाला सांगावंसं वाटतं का या ठिकाणी कुठेही नाटक स्पर्धा होत नव्हत्या. त्यावेळेस आपल्या इथं नाटक स्पर्धा झाल्या होत्या. त्यानंतर मॉडेल रिले सारखी स्पर्धा या गावामध्ये पहिली झाली. चोरे सरांना माहिती आहे, बेल्ल्यामध्ये आपल्याकडे दांडिया कुठेही भरत नव्हता. दांडिया भरायचा, परंतु दांडियाच्या स्पर्धा या परिसरामध्ये कुठेही नव्हत्या. त्यावेळेस रानमाळा गावामध्ये पहिल्या दांडिया झाल्या. त्यानंतर बेल्ल्या, तांबेवाडी या गावांमध्ये दांडियाच्या स्पर्धा झाल्या. म्हणजे मला काय सांगायचंय की ओम साई प्रतिष्ठान हा ब्रँड आहे आणि तो ब्रँड हा कायम राहणार, ही त्यांची कामाची ओळख आहे. आणि थोड्याच आतामध्ये आपण ओम साई प्रतिष्ठानच्या वतीनं भजन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याला सुद्धा ग्रामस्थांनी म्हणण्यापेक्षा परिसरातील सर्व गावांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. आपल्या गावामध्ये धार्मिक कार्य करणारी किंवा भजनी मंडळ अनेक अस्तित्वात आहे. त्यांच्या सुद्धा कलागुणांना वाव मिळण्यासाठी किंवा त्यांनाही कुठंतरी संधी हवी आहे म्हणून आपण त्या स्पर्धा भरवल्या. त्याला सुद्धा असा उदंड असा प्रतिसाद त्या निमित्ताने मिळाला. असो, असे ओम साई प्रतिष्ठानचे अनेक कार्यक्रम आपल्याला सांगता येतील. आज आपण वाढदिवस संपन्न करतोय. माझा 50वा वाढदिवस आहे. 50 वर्षामध्ये मला ज्यावेळेस या 2-4 दिवसामध्ये मी वाढदिवसाविषयी ज्यावेळेस विचार करू लागलो, त्यावेळेस मी 50 वर्षे जे जे केले त्याचा सगळा जमा खर्च माझ्या समोर आला की माझ्या आयुष्यामध्ये मी नक्की 50 वर्षामध्ये केलं काय चांगलं केलं, काय वाईट केलं. आणि मी तर म्हणेल 50 वर्षामध्ये माझ्याकडून जे चांगलं झालं असेल त्याबद्दल मला माझा अभिमान आहे, पण जे वाईट झालं असेल ते आजच देवाने मला याबद्दल क्षमा करावी असं मी या वाढदिवसाच्या निमित्तानं चिंतितो. आणि त्यानंतर आमचे ओम साई प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी या निमित्ताने धन्यवाद देणार आहे. त्यांनी या कार्यक्रम जोडून आणण्यासाठी सर्वांनीच मोलाचं असं योगदान दिलं. आणि आजच्या हे जे 19 सत्कारार्थी आहे, आता एवढ्या जणांबद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्याला वेळ नाही, परंतु ही सगळी कर्तबगार माणसं आहेत. कोणत्या ना
कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये ही चमकलेली माणसं आहेत. त्यांचा सुद्धा या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना सर्वांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.